गुड मॉर्निंग. आज मस्त सकाळ झाली होती. आज होता यात्रेचा पहिला दिवस आणि श्रद्धा पण आज झोपेतून उठली होती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रद्धुल्या. श्रद्धुल्या उठा. गुड मॉर्निंग. उठली तू? कधी आली? मी 7 वाजता उठले. होय. गुड मॉर्निंग. मी श्रद्धासाठी थांबलेली उठायला. काय? श्रद्धासाठी उठायला थांबलेली. होय. उठ पिल्लू आता. तू तरी उठवते. हे बघा, या ठिकाणी एकदम मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे. थोडंसं धुकंसुद्धा आहे आणि आतपर्यंत असं ऊन पडलेलं आहे अंगणामध्ये. पोरांचं तोपर्यंत इथं खेळायला सुरुवात झालेली आहे. अंघोळ वगैरे करून झाली मुलांची. आता अंगणामध्ये वाद्य वाजवत हे दोघे जण आलेले होते. सरांची पुण्याई मान राखुनी मान रघुनाथा याव धावून जेंडा पडी केवढा देवा याव तुम्ही धावून नादगाव माझी मुंज येटान पाटील कुळात राखुनी मान सर माझी बाबा रत्नाची कान देवा मान दिवर हाई टान रघुनाथ मान आज शंभू अवतार मान राखुनी मान माझा अवतार शंभूती मान रघुनाथ वाव प्रसन्न बाळ लेकर सुखी ठेवा मान देवा झाला तुमची रागान चांग मला केला म्हणून 101 रुपये नोट मागितल्या माणसाची. देवा मिळू द्या मला ती नोट वाजू द्या गात रघुनाथ गाव तुम्ही तिथे असं का 101 पाहिजे सर. वर्षाशिवाय आहे का? म्हातारं वारलं त्यामुळे मी यायला लागलो. आता वडील वारलं नाहीतर वडील कसला पावडा मला माहिती आहे गेली सगळी गेली. म्हातारांचं येणं तिथलं सगळी गेली. सगळी तर आपण करायचं रघुन आताची पण येतो. गाडीच्या काचेतून वाकून बघून पोरांच्या काय काय गमती जमती चाललेल्या होत्या. असेच काहीतरी वेगळे वेगळे खेळ चालू होते. कशालाच रे पकडलंय. या दोघींचं पोळ्याला डाळ किती घालायची, कणिक मळून ठेवली आहे, हे सर्व बोलायचं चाललेलं होतं. आता आम्ही सगळे जाणार होतो देवाला. आता देवाला जाऊन येऊया. 11 वाजले. आता नाही जायचं बरं का ट्रॅम्पोलिनवर जायचंय. आणि ते शूज काढून हे कर, चप्पल घाल. चला बाय, निघालो देवाला. चला देवाला सगळे जाऊया आता. आम्ही सगळे निघालो देवाला रघुनाथाला. मैत्रा कुठे? मैत्रा दिसत नाहीये. मैत्रा पडली. चला बाय. सरपंच नाही काय दादा बोल. हा 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 टी शर्ट दादा. संध्याकाळी गर्दी हा शाळेची इथं लावता येईल पण तिकडे दुकान असतील संध्याकाळी. काय काय घ्यायचं बरं का? उद्या ते नारळ आणि ते सगळं उद्या आम्ही उतरतो. चांगले झाले.
लेफ्ट साइड उतरा लेफ्ट साइड लेफ्ट साईड ए थांब बाबा आलो मैत्रिणी शिवांश चला मंदिरात तर या ठिकाणी लाकडाचे मोठमोठे ओंडके आणलेले आहेत. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि तरी इकडे खोदायचे चाललेले आहेत. संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत या ठिकाणी विस्तव तयार झाला पाहिजे. यासाठी दुपारी 2-3 वाजल्यापासूनच हे मोठे मोठे ओंडके इथे जाळायला सुरुवात करतात. त्याचा विस्तव तयार होतो आणि नंतर 5:30-6च्या नंतर विस्तवावरून चालण्याचा कार्यक्रम सुरू होतो. आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे. उद्या या दोघींना दर्शन घेता येणार नाही म्हणून आजच आम्ही या ठिकाणी दर्शन घ्यायला आलेलो आहे. त्यामुळे गर्दी खूपच कमी आहे. तर पटापट दर्शन घेतलं जात आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघून तुम्हाला लक्षात येईल की गर्दी किती प्रमाणात होती. काल आणि आज या 2 ह्याच्यामध्ये गर्दीचं प्रमाण किती कमी जास्त होतं हे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी गार्गी आणि मैत्री वेगवेगळ्या मुद्रा दाखवत आहे. पिंडीच्या वरती अशी प्रतिमा ठेवली जाते आणि त्याचं पूजन केलं जातं आणि ती जी चेहऱ्याची प्रतिमा आहे त्याची पालखीतून मिरवणूक काढली जाते. या ठिकाणी आम्ही देवदर्शन घेतलं आणि थोडा वेळ इथे बसलो. नंतर प्रदक्षिणा घालायला मंदिरात भोवती गेलो. अर्धी प्रदक्षिणा घातली आणि रिटर्न आलो. तर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि ज्योतिबाच्या ठिकाणी इथे काही मंदिरामध्ये या पद्धतीचे चित्र काढलेले आहेत. आता याच्या साईडला ज्योतिबाचं हे नवीनच मंदिर तयार केलेलं आहे. थोडेच वर्ष झाले असतील, 5-6 वर्ष झाले असतील. तर या ठिकाणी आम्ही सर्वजण दर्शन घेऊन पुन्हा परत निघालो. या ठिकाणी 3च मंदिरं आहेत. मेन महादेवाचं म्हणजेच रघुनाथाचं मंदिर, दुसरं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं आणि ज्योतिबाचं. जी 3 मंदिरे या एकाच ठिकाणी आहेत. या ठिकाणी चऱ्यांचं खोदायचं काम पूर्ण झालेलं होतं. ते लोक साईडला गेलेले होते. पण माझ्यासोबत आता आम्ही थोडंसं यात्रेमधून फिरून येऊया म्हणून थोडंसं फिरून आलो. काय काय आलं हे पाहिलं. दुसऱ्या दिवशी आम्ही यात्रेमध्ये येणारच होतो, तरी पण पोरांनी खेळणी घ्यायची ती घेतली. उद्या परत येणारच होतो. या ठिकाणी प्रसादाचे असे वेगवेगळे स्टॉल लागलेले होते. पोरांचं गाडीत काही ना काहीतरी चालूच होतं. आता आम्ही मंदिरामधून निघालो आणि घरी जायला निघालो. त्यानंतर या ठिकाणी स्टँडवरून घरी आलो आणि लगेच बाकीच्या गोष्टी आवरायला सुरुवात केली. या ठिकाणी सर्वजण घरामध्ये गेलो. वहिनींनी वगैरे लगेच पोळ्यांच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. बघू तू काय घेतलंस. श्रद्धा बघू तुझं काय काय. बघू ना श्रद्धा काय. आणि मैत्रिणीनं बघू काय घेतलंय. पोरं तर खेळण्यातच गुंग झालेली होती. कोणी काय आणलं कोणी काय आणलं सगळ्यांना दाखवत होती. सगळे खेळणे तशी प्लॅस्टिकचेच होते. खरं प्लॅस्टिकचं घेण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण पूर्ण यात्रा ही पूर्ण प्लॅस्टिकच्या खेळण्यांनीच भरून गेलेली होती. पण पर्याय काहीच नव्हता. सगळ्यांनी प्लॅस्टिकचीच खेळणी घेतली. तुला हे घेतलं का. मी हे पण घेतलंय. होय श्रद्धा, सगळं काढायचं नसतं, कुणीच नाही काढलेलं. आता या ठिकाणी
या दोघींची पोळ्याच्या स्वयंपाकाची गडबड सुरू झाली होती. या दोघींचं आता पोळ्या बनवण्यासाठी गडबड सुरू झाली होती. हा वेगळंच दिसतंय ना. हा बारबी दिसतंय. ग्लासेस फक्त वेगळेच काढते. तू मला पण घे ना. हे मला पाणी पाहिजे. तू अजून गेलास कशी वाटत. मी अजून आमचं सेट पण नाही झालं. एक तर मला वॉचच घालायला येत नाहीये. प्लास्टिक रिबनलाय. ते छोटे आहे ते. पण पाणी पिळा. हे बघ. हे बॉक्स दिलाय. ए मला नको मारूस फक्त. हे बघ हे बॉक्स आहे ना शिवांश. बॉक्स आहे ना त्याला काहीच नाही. हे फक्त बॉक्स असतो. रिकामा बॉक्स दिलाय. रिकामा बॉक्सच दे. साप. चरीवरचं जळण काय? चरीवरचं जळण काय आहे का? तर असा आमचा यात्रेचा पहिला दिवस होता. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या फांदीवर एकदम मस्त चाललं आहे. धन्यवाद.